नसते. Things coming from God will never be late. देवाकडनं येणाऱ्या गोष्टी कधी उशिरा येत नसतात बेटा, वेळेत येतात. Never late. कधीच देवाकडनं येणाऱ्या गोष्टी उशिरा येत नाहीत. When we fulfill our part, God will certainly visit us. आपण आपली भूमिका पूर्ण केली की देव नक्कीच आपल्याला भेटायला येईल. आपलं काम आपण पूर्ण केलं की देवालाच समज. Amen. पण आपल्याकडनंच सगळं अर्ध गबाळ राहून जातं, मग देव कसा येणार? For example, I preach on Mondays by 7:30. उदाहरणार्थ सोमवारी मी 7:30ला उपदेश करायला घेतो. Sunday by 11:30. रविवारी सकाळी 11:30ला साधारणतः घेतो. Saturday by 8 o'clock. आणि शनिवारी 8 वाजता मी उपदेश हातात And घेतो. all these periods, I believe personally, are already written in God's book. आणि हा सगळा काळ माझा असा व्यक्तिगत विश्वास आहे की देवाच्या पुस्तकात हा लिहिलेला काळ आहे. When you have that kind of attitude, you will be there in time. अशा पद्धतीची वृत्ती जर आपण आपल्यात ठेवली ना तर आपण बरोबर वेळेत येणार, टंगळमंगळ नाही करणार. Amen. आमेन. When you have that kind of attitude, you will say, I have to be there also by 7:30. अशा पद्धतीची वृत्ती आपण ठेवली की आपण काय म्हणू, नाही मी तिथे 7:30 पर्यंत असायलाच पाहिजे, Because my God also comes there at that time. कारण माझा देव पण त्या वेळेला तिथे येतो ना. Amen. And these are the special times where the angelic visitation also comes in the आणि church. या खास वेळा असतात ज्या वेळांमध्ये देवदूतांची भेट पण चर्चमध्ये असते. देवदूत येतात. And I feel special angels are around there to record the names of early risers and those who follow the timing of God. आणि मला तर असं वाटतं की देवदूतांना, काही देवदूतांना नेमलेलं आहे जे वेळेत येतात, त्यांची नावं काय आहेत ते लिहून ठेवायला, उशिरा करणारे, वेळेत येणारे, हे सगळं टिपून ठेवणारे देवदूत आहेत. Sometimes it may be late. I'm not saying you cannot be late. कधी कधी काही कारणाने तुम्हाला उशीर होऊ शकतो. मी असं नाही म्हणत की उशीर कधी व्हायलाच But नको. your heart should be there, that I have to be there तू in पोचायच्या time. अगोदर, मी काय म्हणते, तू पोचायच्या अगोदर तुझं हृदय मंदिरात पोचू दे, Say, है ना. if God says we should meet at 11:30 a.m. on Sundays, देव जर म्हणतोय की रविवारी 11:30 वाजता आपण भेटायचं and you get there at 12 o'clock, आणि तुम्ही जर 12 वाजता आरामात आलात, you better apologize, because with God 11:30 is 11:30 and not 12. तर क्षमा मागा, क्षमा देवाला क्षमा मागून घ्या, कारण देवाला 11:30 म्हणजे 11:30 वर का, 12 नाही. We never do that. आपण नाही मात्र असं करत. आवडलं ना, हन्नेला आवडलं. Some people come when the angels are gone. काही लोक येतात मंदिरात देवदूत गेल्यावर. Yes. ये चर्च में कुछ होता ही नहीं, हो रहा था जब आए ही नहीं, है ना. Say, वो आके गए भी देवदूत. meeting is all over, then they come. सभा संपल्यावर तुम्ही येता आणि मग म्हणताय चर्च में कुछ होता ही नहीं. And the angels are gone. देवदूत गेल्यावर तुम्ही येता, कधी व्हायचं? How can the angel touch you? कसं काय देवदूतांचा स्पर्श तुम्हाला होणार आहे? Amen. है की नाही? पटतंय का? We must do Patel, the हळूहळू. things in appointed time of God. देवाच्या ठरलेल्या वेळेतच आपण गोष्टी करायच्या असतात बेटा. That's what Ecclesiastes 3:1-8 says. उपदेशक 3 To everything there is a season and a time to every purpose under the sun, a time to be born, time to die, time to plant, time to pluck that which is planted, a time to kill and a time to heal, a time to break down, a time to build up, a Baba. time to weep and a time to laugh, a time to mourn, a time to dance, a time to cast away stones and a time to gather stones together, a time to embrace and a time to refrain from embracing, a time to get and a time to lose, a time to keep and a time to cast away, a time to rend and a time to sue, a time to keep silence and a time to speak, a time to love and a time to hate, a time for war and a time of peace. Everything on time. उपदेशक 3:1-8 सगळ्याला वेळ असते, हे इथे लिहिलंय. प्रत्येक गोष्टीला समय आहे आणि आकाशाखालती प्रत्येक गोष्टीला वेळ आहे. जन्मण्याची वेळ व मरण्याची वेळ, लावण्याची वेळ व जे लावलेले ते उपटण्याची वेळ, वधण्याची वेळ, बरे करण्याची वेळ, मोडण्याची वेळ, बांधण्याची वेळ, रडण्याची वेळ, हसण्याची वेळ, शोक करण्याची वेळ, नाचण्याची वेळ, धोंडे फेकून देण्याची वेळ, धोंडे गोळा करण्याची वेळ, आलिंगन म्हणजे मिठ्या मारायची वेळ आणि मिठ्यांपासनं दूर राहण्याची पण एक वेळ असते. शोधण्याची वेळ, गमावण्याची वेळ, ठेवायची वेळ, टाकून द्यायची वेळ, फाडण्याची वेळ, शिवायची वेळ, मौन म्हणजे तोंड बंद ठेवायची वेळ आणि एक बोलायची वेळ, एक आवड धरायची वेळ, एक द्वेष करायची वेळ, एक लढाईची वेळ, एक सल्ल्याची वेळ. सगळ्याला वेळ असते, त्या वेळेतच ते झालं पाहिजे. See? That's what he said in Isaiah 49:8. यशया 49
8 मध्ये असं In a सुद्धा. favorable time I have answered you, and in the day of salvation I have helped you. यशया 49 आणि 8वं वचन असं सांगतं की यहोवा असे म्हणतो, मान्य केलेल्या वेळेस मी तुला उत्तर दिलेले आहे आणि तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केलेलं आहे, मी तुझे रक्षण करीन. There is a time to repent. There is a time to receive blessings. तर पश्चाताप करायची एक वेळ असते, आशीर्वाद घ्यायची एक वेळ असते, There is a time for sowing. There is a time for reaping. पेरायची एक वेळ असते, कापायची एक वेळ असते. Some people don't see the time. काही लोक वेळ बघतच नाहीत आणि पाळत पण They नाही. want it any time without any sowing. काही लोकांना कधी काही हवं असतं, काही न पेरता All their lives they live for themselves. आयुष्यभर स्वतःसाठीच जगतात, मी मी आणि मी. And once when they are cornered, आणि मग एकदा कुठे अडीअडचणीमध्ये अडकले, they want God to come in their time. मग त्यांची And इच्छा before असते, time. मग त्यांची इच्छा असते देवाने लगेच वेळ अगोदर येऊन त्यांना मदत करायला पाहिजे. लवकर ये, मला याच्यातनं काढ. मग मी बोलवतो तर तू येत नव्हता. देव जर असं म्हटलं तर की मी बोलवलं तेव्हा तू कधी वेळेत आला नाही आणि आता बरी तुझी हुकुमशाही. God doesn't move with our time unless we honor His time. जोवर आपण देवाच्या वेळेचा सन्मान करायला शिकत नाही तोवर देव काय आपल्या वेळेला पाळायला येणार नाहीये, तो देव आहे. He said, in my time I will make all things तो beautiful. म्हटला माझ्या वेळेत मी सगळं काही सुंदर करीन. Not our time. आपल्या वेळेत नाही काय, आपल्या वेळांना काही सुमार आहे का? आपल्याला कधीही काही हवं असतं. Amen. आमेन. We'll stop here now. इथे आपण आता थांबूया. God has great plans for all of you. देवाच्या योजना तुम्हा सगळ्यांसाठी महान आहेत. If you miss God's timing, तुम्ही जर देवाची वेळ कुठे चुकवलीत, just repent and say, Lord, चुकली असेल तुमच्याकडनं देवाची वेळ, तर केवळ पश्चाताप करा आणि देवाला म्हणा I missed it, Lord. की माझ्याकडनं ती वेळ राहून गेली, देव बाप्पा Forgive me. मला क्षमा कर, Put me in your timing. पण Lord. तुझ्या वेळेत तू मला घाल. Many things I don't understand about you. बऱ्याच गोष्टी मला कळत नाहीत देव बाप्पा तुझ्या, But you put me in your timing. पण तू मला तुझ्या वेळेमध्ये घाल. Set my feet in your timing. माझी पावलं तुझ्या वेळापत्रकात तू घाल. Always remember one thing. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, Time is related to the earth. वेळेचा संबंध पृथ्वीशी आहे. After you die, तुम्ही मेल्यावर we are out of time. आपण सगळे वेळेबाहेर, काळाबाहेर जातो. You don't have to worry about time. मग आपल्याला वेळेची आणि काळाची चिंता करायची गरज राहत नाही. It will only be eternal. मग तो अनंत काळ असतो, No day and night. त्याला दिवस रात्र नसतात. Bible says there won't be any day and night. बायबल म्हणतं ना, तिथे रात्र का दिवस असं नसणार आहे, No seasons. ऋतू नसणार आहे. It's only be one stretch of day. एकच असा दिवस असल्यासारखाच सगळा काळ असणार आहे. And that light will be the Lamb of God. आणि तो उजेड, तो प्रकाश देवाचा कोकरा असणार आहे. You don't need the sun. तुम्हाला सूर्याची पण गरज लागणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. So as long as we are on this earth and tied up with time, तर जोवर आपण या पृथ्वीवर आहोत, वेळेच्या काळाच्या बंधनात अडकलेले आहोत, it's very, very important हे फार फार महत्वाचं आहे that we do things in the right timing. की योग्य वेळेत आपण गोष्टी कराव्यात आणि वेळ वाया घालवू नये. Time to sow, पेरायची वेळ, time to reap, कापायची वेळ, time to pray, प्रार्थना करायची वेळ, time to read the Bible. बायबल वाचायची वेळ. Bible says there's a time to embrace also. बायबल म्हणतं मिठी मारायची पण एक वेळ असते There's a time not to embrace also. आणि एक वेळ अशी पण असते की जिथे मिठी नसते मारायची. Sometimes we embrace when there is no time, and when there is time we don't embrace. कधी कधी मिठी मारायच्या वेळेला आपण मिठी मारत नाही आणि जेव्हा मिठी मारायची वेळ नाही तेव्हा मिठ्या मारतो. Out of time. Everything has a time. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते बेटा. There is a time to make. There is a time to destroy. एक बनवायची वेळ असते, एक नाश करायची वेळ असते, Time to gather. एक गोळा व्हायची वेळ असते, Time to scatter. एक परत जायची वेळ असते, Scatter. विखरायची वेळ असते, Time of sowing. Time of पेरायची, scattering. कापायची, सगळ्याची एक वेळ असते. त्या And God वेळेत will lead you all into it. आणि देव तुम्हाला सगळ्यांना त्यामध्ये It's चालवेल. not difficult. हे काय अवघड नाहीये. You don't need to break your head. त्यात काही तुम्ही तुमचं डोकं फोडायची गरज नाही. Just flow with God, फक्त देवाबरोबर वाहा and you will find yourself in the timing of God automatically. आणि तुमच्या लक्षात येईल की आपोआप मी देवाच्या वेळापत्रकात चालत आले. Amen. आमेन. Do as your conscience leads you, जसं तुम्हाला तुमचा सद्विवेक भाव चालेल तसं राहा. as the Holy Spirit leads you. पवित्र आत्मा चालवेल तसं राहा. Some things if you miss also, काही गोष्टी जरी जीवनात तुमच्याकडनं चुकल्या, राहून गेल्या, the Lord will give you a loving push into it, देव तुम्हाला एक प्रेमळ धक्का देईल त्याच्यात and you will get into it. आणि तुम्ही त्या गोष्टींमध्ये परत याल.
Whatever has not happened in your life, जे काही तुझ्या जीवनात झालं नाही, don't worry. नको काळजी करू. नाही झालं, नाही झालं. Don't be hurt. वाईट वाटून घेऊ नकोस. Just go on thanking the Lord. फक्त देवाचे आभार मानत राहा. In everything give thanks. लिहिलेलं आहे प्रत्येक गोष्टीत आभार मान. For this is the will of God in Christ Jesus concerning you. कारण ख्रिस्त येशूमध्ये तुझ्यासाठी देवाची इच्छा हीच आहे. God is going to give you His best देव त्याचं उत्तम तुला देईल, in His time, त्याच्या वेळेत देईल in His purpose. आणि त्याच्या संकल्पात देईल. Say, Lord, म्हणा, प्रभू I accept your will in my life. तुझी इच्छा माझ्या जीवनात मी स्वीकारते. I accept your plan in my life. तुझी योजना माझ्या जीवनात मी स्वीकारते. I accept your timing in my life. तुझी वेळ माझ्या जीवनात मी I स्वीकारते. accept your purpose in my life. तुझे संकल्प माझ्या जीवनात मी स्वीकारते. Lead me, Lord. मला चालव प्रभू, Guide me, Lord. मला मार्गदर्शन कर. Help me that I will thank you in everything. मला मदत कर की सगळ्यात मी तुझे आभार मानावेत. The Lord is pleased with you. प्रभू तुमच्यावर प्रसन्न झाला. Now I'll pray for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. Those who are sick, I will pray for जे you. लोक आजारी आहेत त्यांच्यासाठी करीन. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई, every pain वेदना, and complication in the गुंता, body, यातना, I command you in the name of Jesus. येशूच्या नावात मी आज्ञा करतो. Leave या लोकांना in सोड Jesus' name. येशूंच्या नावात. Whatever is hurting you, place that hand in that जिथे area. कुठे तुम्हाला दुखत आहे त्या जागेवर आपला हात ठेवा. Volunteers, just watch the people if they are falling व्हॉलेंटियर्सनी down. लोकांकडे लक्ष द्या, जरा पडले वगैरे. Every sickness, प्रत्येक आजार, every pain, आणि रोग, every complication in वेदना, the body, गुंता, शारीरिक त्रास, I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूच्या Leave. नावात. सोड. Leave the bodies in Jesus' name. शरीर येशूच्या नावात सोड. All the curses, I break it in Jesus' सगळे name. शाप येशूच्या नावात मी तोडतो. All weakness, I command it to go in Jesus' सगळा name. अशक्तपणा मी आज्ञा करतो जाऊ दे. Angels of God, देवाच्या दूतांनो surround my people. माझ्या लोकांना येऊन घेरा. Give it to them what God has given you to bestow. आणि देवाने तुम्हाला त्यांना द्यायला जे दिलंय ते त्यांना द्या. Angels of God, give it to my people. देवाच्या दूतांनो तुम्ही माझ्या लोकांना ते पोस्ट करा. They have come here in the timing of God. आज देवाच्या वेळेत ते इथे आलेले आहेत They are going home in the timing of आणि God. देवाच्या वेळेतच घरी परत जात And आहेत. so they have to be blessed now in Jesus' आता name. ते आशीर्वादी झाले पाहिजेत येशूच्या नावात. This is your appointed time. ही तुझी ठरलेली वेळ आहे. The appointed time of salvation. तुझ्या तारणाची ठरलेली The वेळ, appointed time of blessing. आशीर्वादाची The ठरलेली वेळ, appointed time of healing. आरोग्याची ठरलेली वेळ. Do it for them, Lord. कर प्रभू, त्यांच्यासाठी कर. In the mighty name of Jesus. महान येशूंच्या महान नावात कर. And all his people said, Amen. व त्याचे सर्व लोक म्हणून आमेन. Amen, amen, amen. Amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद. We are in the proper timing of God. आपण देवाच्या योग्य वेळेत आहोत. You are in the appointed time of God. तुम्ही देवाच्या नेमलेल्या वेळेत आहात. This is the appointed time of God for you on Monday. हीच देवाची नेमलेली वेळ आहे आज सोमवारी तुमच्यासाठी 7:30 to 9. 7:30 ते 9. And God has blessed you. आणि देवाने तुम्हाला आशीर्वाद Amen. केलाय Please be सुद्धा. seated.